Let us turn to the 12th chapter of Luke, लुककुर शुभवर्तमान याच्या 12व्या अध्यायाकडे वळूया. and the Bible says, येथे बायबल असं सांगतं, an innumerable multitude of people gathered, इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की insomuch that they trod one upon another. इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले. And then Jesus began to say to his disciples, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, beware of the leaven of the Pharisees, religious teachers, तुम्ही आपणास पुरुषांच्या म्हणजे धार्मिक पुढाऱ्यांच्या खमीराविषयी सांभाळा, which is hypocrisy. म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. Amazing, isn't it? हे आश्चर्यकारक आहे, नाही का? The Lord Jesus Christ did not endorse the religion of his day. प्रभू येशूने त्याच्या काळातील धर्माचं समर्थन कधीही केलं नाही. He said, beware of this kind of religion, which is hypocrisy. तो म्हणाला की असा धर्म की जो ढोंग आहे त्याच्याविषयी सांभाळा. Now, what do you think of the religion of today? तुम्हाला आजकालच्या धर्माविषयी काय वाटतं? Pure hypocrisy. अगदी शुद्ध ढोंगीपणा. And we just go through the motions. आणि आपण फक्त त्या गतीबरोबर जात असतो. And we are incapable of even guiding our own families. आणि मग आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाला दिशा देण्यामध्येही असमर्थ ठरतो. All right, if you want that kind of God, all right, play around with your life. But life is not to be played around with. ठीक आहे, जर तुम्हाला अशा प्रकारचा देव हवा असेल तर तुम्ही आपल्या जीवनाबरोबर खेळ करा, पण जीवन हे खेळ खेळण्यासाठी नाही. I need a God who will help me to live right and live straight. मला असा देव हवा आहे, मला अशा देवाची गरज आहे की जो मला सरळ आणि योग्य जीवन जगण्यासाठी मदत करेल. If my religion was all talk, जर माझा धर्म हा केवळ एक बोलणं असता, well, I am a clown. तर मी एक विदूषक ठरतो. My dear friends, nobody ever dared to call me a clown. माझ्या प्रिय मित्रांनो, मला कुणीही कधीही विदूषक म्हणण्याचं धाडस केलं नाही. Because I had to deal with practical problems all through life. कारण मला आयुष्यभर व्यावहारिक समस्यांना तोंड द्यावं लागलं. And through my college years, आणि माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये as a keen sportsman, एक उत्साही खेळाडू या नात्याने I moved very closely with some of the finest sports people. काही निष्णात खेळाडूंच्या समवेत मी अगदी निकटपणे वावरलो. But I could see that many of them were struggling. पण मी पाहू शकत होतो की त्यांच्यापैकी अनेक जण संघर्ष करत होते. Some of them were very depressed. त्यांच्यापैकी काही जण अगदी निराश होते. Yes, in the field of sport, we did pretty well. होय, खेळाच्या मैदानामध्ये आम्ही खूप चांगल्या प्रकारे खेळलो. But in the more important field of life, we were failures. पण त्याही पेक्षा महत्त्वाच्या जीवनाच्या मैदानामध्ये आम्ही अपयशी ठरलो. And we had to recognize it. आणि आम्हाला ते मान्य करावं लागलं. Of course, we wore blinkers. We didn't want to see. अर्थातच ते आम्हाला पाहायचं नव्हतं, त्यामुळे आम्ही डोळ्यावरती झापडं लावली होती. पण We didn't want to be dupes of tomorrow, आम्हाला उद्याचे फसवले गेलेले असं बनायचं नव्हतं. deceiving our own selves. स्वतःचीच फसवणूक करून घेऊन. So, to some of us, there came a point beyond which we could not go. पण आम्हापैकी काही जणांच्या बाबतीमध्ये असं एक ठिकाण आलं की ज्या पलीकडे आम्ही जाऊ शकलो नाही. A moment of truth. सत्याचा क्षण. When we said, let us settle this matter with God. ज्यामध्ये आम्ही असं म्हणालो की चला ही बाब देवाबरोबर आता निकालात काढूया. How long will we live this double life? हे दुटप्पी जीवन आपण किती काळ जगणार?
Let me tell you, it is not a very pleasant thing to be living a double life. मला तुम्हाला सांगू द्या की दुटप्पी जीवन जगणं हे काही सुखदायक गोष्ट नाही. Your nerves will not last very long that way. तसं जगण्याचं तुमचं धाडस अधिक काळ टिकणार नाही. And here is the Lord Jesus Christ warning us of religious humbug. येथे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला धार्मिक कुबडाविषयी इशारा देत आहे. And the second verse, please. दुसरं वचन, For there is nothing covered which shall not be revealed, जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही, neither hid that shall not be known. व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. Therefore, म्हणून whatsoever you have spoken in darkness shall be heard in the light. जे काही तुम्ही अंधारात बोलला ते उजेडात ऐकण्यात येईल. Now I would like to ask you, what would happen to you if tomorrow morning you went to your office and found that all that you had said abusing your boss in the bedroom were written right there in front of you in big bold letters? मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये तुमच्या कामाच्या बॉसबद्दल जे काही वाईट बोललात ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुमच्या समोरच फळ्यावरती ठळक अक्षरामध्ये लिहिलेलं आढळलं तर तुमचं काय होईल? A man came to see me in Germany. जर्मनीमध्ये मला भेटण्याकरता एक माणूस आला. And seeing what a nice looking big fellow he was, आणि तो एक खूप चांगला दिसणारा मनुष्य होता. I said, you seem like a very fine man. मी त्याला म्हणालो, तू तर एक भला माणूस दिसतोस. You know what he replied? पण त्याने काय उत्तर दिलं माहितीये का? No, not at all. नाही, अजिबात नाही. I am a liar. मी एक लबाड आहे. My wife doesn't trust me. My son doesn't trust me. माझी पत्नी माझ्यावर भरोसा ठेवत नाही, माझा मुलगा माझ्यावरती भरोसा ठेवत नाही. And my expense accounts which I give my office are false. आणि मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या जमा खर्चाचा जो काही हिशेब दिला तो देखील खोटा आहे. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, the Lord Jesus said there is nothing hid which will not be uncovered. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही. Nothing. काहीही नाही. Obvious, isn't it? अर्थातच नाही का? Because if you and I are dealing with God, कारण तुम्ही आणि मी देवाबरोबर संबंधित असू, certainly nothing is hid in His sight. तर निश्चितपणे त्याच्या दृष्टीपासून काहीही लपलेलं नाही. You know, when you hear funny things happening around us, येथे आपण पाहतो आपल्या अवतीभोवती मजेशीर गोष्टी घडत आहेत. my dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, there is nothing hid in your life and my life which is not going to be revealed. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये लपलेली अशी कुठलीही गोष्ट नाही की जी उघड होणार नाही. I am deeply grieved and shocked at the way this country is running. हा देश ज्या मार्गाकडे चालला आहे ते पाहून मला खूप धक्का बसतो आणि खूप दुःख होतं. I was going down one of the very nice roads coming down from Ooty. खूप चांगल्या रस्त्यांपैकी एक असणाऱ्या उटीच्या रस्त्याने एकदा मी जात होतो. I said, I have never seen this road in this horrible, pitted condition. मी म्हणालो, मी या रस्त्याला अशा भयंकर आणि दयनीय स्थितीमध्ये याआधी कधीही पाहिलं नाही. And what does God say? आणि मग देव काय म्हणतो? There is nothing hid which will not be revealed. उघड होणार नाही असे काहीही झाकलेले नाही. Now I say to people, I said to a ticket collector,
in the train. एका ट्रेनमध्ये तिकिटाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला मी म्हणालो, Do you find a lot of ticketless travelers? विना तिकीट प्रवास करणारे अनेक प्रवासी तुम्हाला आढळतात का? Oh, yes, he said. तो म्हणाला, होय. Where we have accepted unrighteousness. ज्या व्यवस्थेमध्ये आपण अनीतिमत्ता स्वीकारलीच आहे. The moment you accept unrighteousness, ज्या क्षणी तुम्ही अनीतिमत्ता स्वीकारता, you lose your moral backbone. तेव्हा तुम्ही तुमचा नैतिक मणका गमावता. And if a father loses his moral backbone, जर बापाने नैतिकपणाचा मणका गमावला, there is no hope for that family. तर मग त्या कुटुंबासाठी कुठलीही आशा नाही. He becomes a philanderer. तो बायकांना भुलवणारा मनुष्य होऊन जातो. And at every whim, he can change his partners. आणि मग प्रत्येक हुक्कीला तो आपला जोडीदार बदलतो. Now, this is the kind of world which we are creating for our children. अशा प्रकारचं जग आपण आपल्या लेकरांसाठी निर्माण करत आहोत. Where is righteousness? नीतिमत्ता कोठे आहे? Religion, religion, religion everywhere. सगळीकडे धर्म 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 आहे, But पण no truth. सत्य नाही. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, I grew up in a home where my father and mother showed me Jesus Christ. मी अशा घरामध्ये वाढलो जेथे माझ्या आई वडिलांनी मला येशू ख्रिस्त दाखवला. Jesus Christ live and in action. येशू ख्रिस्त त्यांच्या जगण्यामध्ये होता, येशू ख्रिस्त त्यांच्या कृतीमध्ये होता. When I was dying of a serious form of malaria, एकदा मी एका गंभीर प्रकारच्या मलेरियाने मरणास टेकलो होतो. my father was away about 500 kilometers away, and there had been an awful cyclone which disrupted all telegraphic communications. At that time, you didn't have cell phones, of course. तेव्हा माझे वडील 500 किलोमीटर अंतरावरती होते आणि त्यावेळेला चक्रीवादळ सुटल्यामुळे सगळी तारसेवा खंडित झाली होती. अर्थातच त्यावेळेला सेलफोन वगैरे काही नव्हतं. God told my father that I was critically ill, देवाने माझ्या वडिलांना सांगितलं की मी गंभीररित्या आजारी आहे. and he came back quickly, आणि मग ते लगेचच निघून आले and he prayed for आणि me. त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. I had to play hockey and cricket matches as well as tennis matches. मला हॉकी, क्रिकेट त्याचप्रमाणे टेनिसचे सामने देखील खेळायचे होते. But what happened to that malaria germ? पण त्या मलेरियाच्या जंतूंचं काय झालं? I was healed. मला आरोग्य प्राप्त झालं. Yes. होय. And countless others besides me. आणि अशा अनेक लोकांना आरोग्य प्राप्त झालं. But more than physical healing पण शारीरिक आरोग्यापेक्षा जास्त is the healing of your spirit. तुमच्या आत्म्याचं आरोग्य महत्वाचं आहे. When your spirit is dead, जेव्हा तुमचा आत्मा अमृत असतो, your communication with God is dead. तेव्हा तुमचे देवाबरोबरचे संबंध किंवा दळणवळण हे देखील मृत असतं. You want me to pray to that wall? तुम्हाला असं वाटतं का की मी त्या भिंतीला प्रार्थना करावी? You see how well this microphone is working? तुम्ही पाहत आहात की हा माईक किती चांगल्या प्रकारे काम करत आहे. You want me to pray to this microphone? मग मी या माईक कडे प्रार्थना करावी असं तुम्हाला वाटतं का? I am only a sinful man. मी तर एक पापी मनुष्य आहे. The miracle which has happened in my life is only due to the Savior becoming the prayashchit bali for a sinner like me. Do you know propitiatory death? Prayashchit bali. माझ्या जीवनामध्ये जो चमत्कार झाला तो केवळ तारणारा माझ्यासारख्या पाप्यासाठी प्रायश्चित्त बली झाल्यामुळेच, माझ्या पापांसाठीचं अर्पण म्हणून साहिलेल्या मरणामुळेच. Now think of a society आता तुम्ही अशा समाजाबद्दल विचार करा where you feel secure. की ज्यामध्ये तुम्हाला सुरक्षित वाटेल. You know, my dear friends, one of the fastest growing industries today is security
and security devices. माझ्या प्रिय मित्रांनो, आजकाल झपाट्याने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक उद्योग म्हणजे सुरक्षा आणि सुरक्षेसाठी लागणाऱ्या उपकरणांचा उद्योग. Look at the price you and I are paying. तुम्ही आणि मी मोजून देत आहोत त्या किमतींकडे पहा. Take air tickets. विमानांच्या तिकिटांचं उदाहरण घ्या. I noticed that some of our international tickets, almost half of them is designated for this tax or that tax or security at the airport. मला असं दिसून आलं आहे की काही आंतरराष्ट्रीय तिकिटाच्या किमतीमध्ये हा कर किंवा तो कर किंवा सुरक्षेचा कर ह्याच गोष्टी असतात. We have surrounded ourselves by insecurity. आपण स्वतःला असुरक्षिततेने वेढून घेतलं आहे. How many women I meet who feel very insecure? मी अशा कितीतरी स्त्रियांना भेटतो की ज्यांना असुरक्षित वाटतं. A revenue official told me, एका महसूल अधिकाऱ्याने मला असं सांगितलं, I have a name that I am a very fine man. माझं असं नाव आहे की मी एक खूप चांगला मनुष्य आहे. But when I go on camp, पण जेव्हा मी कॅम्पसाठी जातो I live a vile life. तिथे मी एक रानटी जीवन जगतो. And my wife, she cannot even believe it. आणि माझ्या पत्नीला यावर विश्वास देखील बसत नाही. I said to him, मी त्याला म्हणालो, you have been so unfaithful to your wife. तू तुझ्या पत्नीबरोबर इतका अविश्वासू राहिला आहेस, You must ask her pardon तू तिची क्षमा मागितली पाहिजे. because you promised to be faithful to her at your marriage. कारण तू तुझ्या लग्नामध्ये तिला असं वचन दिलं आहेस की तू तिच्या बरोबर विश्वासू राहशील. What did he reply? त्याने काय उत्तर दिलं? Oh, my wife will not even believe me if I confess such things. अहो, मी माझ्या पत्नीला असं काही कबूल केलं तर ती विश्वास देखील ठेवणार नाही. She trusts me. ती माझ्यावर भरोसा ठेवते. Yes, we have misused trust होय, आपण विश्वासाचा दुरुपयोग केला आहे and we have made ourselves insecure and others around us. आणि आपण स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील असुरक्षित करून टाकलं आहे. You know what the Lord Jesus said in the 14th chapter of John? योहानाच्या 14व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त काय म्हणाल तुम्हाला ठाऊक आहे का? I will give you another comforter. मी तुम्हाला दुसरा कैवारी देईन. 16th verse. 16वं वचन. That he may be with you forever. अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. All right. ठीक आहे. I suppose some of you do go to some church मला असं वाटतं की तुम्हापैकी काही जण चर्चला जात असाल or any other place of worship. किंवा दुसऱ्या कुठल्याही आराधनेच्या ठिकाणी जात असाल असं मला वाटतं. And some of you probably said almost every Sunday, I believe in the Holy Spirit, Holy Ghost. आणि तुम्हापैकी काही जण प्रत्येक रविवारी असं म्हणाला असाल की मी पवित्र आत्म्यावरती विश्वास ठेवतो. My dear friends, what did your belief do for you? माझ्या प्रिय मित्रांनो, तुमच्या विश्वासाने तुमच्यामध्ये काय केलं आहे? If you believe in the Holy Ghost, जर तुम्ही पवित्र आत्म्यावरती विश्वास ठेवता, has your life been free of deceit and lies? तर तुमचं जीवन फसवेगिरी आणि लबाडी यापासून मुक्त झालं आहे काय? You know, when people tell me that their accounts are full of lies, जेव्हा मला लोक सांगतात की त्यांच्या जमा खर्चाच्या नोंदी लबाडीने भरल्या आहेत, now dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, the spirit of truth. सत्याचा आत्मा. So I see people coming out with all the hidden things in their lives, bringing them to the cross of Jesus. त्यामुळे मी लोकांना त्यांच्या अनेक गुप्त गोष्टी येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभापाशी आणताना पाहतो. Coming clean. तेथे येऊन ते शुद्ध होतात. My dear friends, that is a different quality of माझ्या life. प्रिय मित्रांनो, हा जीवनाचा वेगळाच दर्जा आहे. You think the quality of life, your quality of life depends upon the depth of your lounge chair. तुम्हाला असं वाटतं की जीवनाचा दर्जा तुमच्या सोफ्याच्या खोलीवरती अवलंबून आहे.
and the pile of money you have in the bank. आणि तुमच्या बँकेतील पैशाच्या थप्पीवरती अवलंबून आहे. No, my friend. नाही माझ्या प्रिय मित्रांनो. He that covereth his sin will not prosper. जो कोणी आपले पाप झाकतो त्याचे बरे होत नाही. Whoso confesseth जो ते कबूल करतो and forsaketh his sin व सोडून देतो shall have mercy. त्याच्यावर दया होते. That is the word of God. हे देवाचं वचन आहे. I want every one of you to enjoy this forgiveness and mercy. माझी अशी इच्छा आहे की तुम्हापैकी सगळ्यांनी या क्षमेचा आणि या दयेचा आनंद घ्यावा. I want every one of you to have that peace which nothing can destroy. मला असं वाटतं की तुम्हापैकी सगळ्यांमध्ये अशी शांती असावी जिचा कोणी नाश करू शकत नाही. That is the blessing that Jesus gives you. हे आशीर्वाद येशू तुम्हाला देतो. Let us pray. प्रार्थना करूया. Let us pray. प्रार्थना करूया. In a few moments, we'll send you home. काही वेळातच आम्ही तुम्हाला घरी पाठवू. Tell God with all your heart. संपूर्ण अंतःकरणानिशी देवाला सांगा, Lord, I need a pure heart and a clean conscience. प्रभू मला शुद्ध अंतःकरण आणि शुद्ध विवेकाची गरज आहे. I can play with a soccer ball, I can play with a tennis ball, मी एका फुटबॉल बरोबर किंवा टेनिसच्या बॉल बरोबर खेळू शकतो, but I cannot play with you, O living God. पण हे जिवंत देवा मी तुझ्या बरोबर खेळू शकत नाही. Cleanse me, मला शुद्ध कर. wash me from my sins. माझे पाप धुवून टाक. Give me a new heart. मला एक नवीन अंतःकरण दे. Hear our prayer. आमची प्रार्थना ऐक. In Jesus' holy name. येशूच्या पवित्र नावात. Amen. आमेन.